त्या वर्गात मुलांना घ्यायला लागतात. मुलं म्हणतात, काल कुठे ती मुलं मला भेटली होती तिकडं, तर त्यांच्याकडनं मी म्हणून घेतलं, त्यांचा व्हिडिओ पण काढला. हे म्हणजे मुलांना आम्ही आता किती 56 आणि किती वर्ष, पण त्या मुलांचं बीज अंकुरे ज्या ठाई तिथे तुझा वास. मग ती मुलं आहेत, ती मुलं ही देवाकडची फुलं आहेत, त्यांच्यातनं ही निर्माण झाली शक्ती, तर ती पुढं काहीतरी चांगलं आपल्याला कल्याण होईल. तुम्ही घेऊन येताना शिवाजी महाराज सुद्धा गेले तेव्हा कुठं संभाजीला बारक्या त्याला छोट्याशा लेवला घेऊन गेले, काय ते पुढं काय ते शिकावं म्हणून. हां, तो हरिपालचा वडील, तो वारकरी एक होता, त्याचा वडील पाकिट मार करायचा. मग त्यानं काय केलं, घेऊन गेला त्या हरिपालाला. कशाला घेऊन गेला? वारीला घेऊन गेला. आणि तो वारीला चुकून तिथे जाऊन ज्ञानेश्वर माऊलीच्या बसून ज्ञानेश्वर माऊलीच्या पाया पडला. त्याला संतांची संगत लागली. ज्ञानेश्वर माऊली त्याच्या डोक्यावर हात ठेवला, 25,000चं व्होल्टेज त्याच्या डोक्यात गेलं आणि तो माणूस एकदम छान वारकरी झाला. संतांच्या संगतीत हा परिणाम होतो. म्हणून शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूत किती वाजता असं आहे की तुम्ही त्याचं स्मरण करा आणि तुम्हाला कार्यामध्ये कधी अडचण येणार नाही, हे नक्की आहे. जे एक शबरी आहे, ती शबरीनं रामाची भक्ती किती केली, तिचं शबरीचं लग्न ठरलं काय आलं, ती छोटीशी एवढीची, पूर्वीच्या काळी लहान असताना लग्न